नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. टपोरा असा नायलॉन साबुदाणा कसा करायचा ते बघूयात. माझं दुसरं चॅनल आहे मधुराज रेसिपी मराठीवर, तिथे ही रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे. ती पण मेथड फॉलो करू शकता, ही पण मेथड फॉलो करू शकता. दोनही मेथड अगदी सोप्या आहेत, फक्त तुम्हाला दाखवाव्यात वेगवेगळ्या पद्धती म्हणून इकडे पण दाखवत आहे. तर हे नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर यासाठी काय करायचं आहे, 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे. बरं, हा आपला मधुराज रेसिपीचाच मेजरिंग कप आहे. 8 पीसेसचा सेट आहे. कप आणि स्पून मधुराज रेसिपी club.com वरून ऑर्डर करू शकता. ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर नंबर देते, तिथे जाऊन फक्त ऑर्डर मेजरमेंट कप इतकं टाईप करा. हे घरपोच तुमच्या यायची सुविधा करण्यात येईल. चला, आता सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा भिजवायचा कसा. तर 1 कप साबुदाणा घेते आणि हा एकदाच फक्त धुवून घ्यायचा. खूपदा नका देऊ. यातलं जे स्टार्च आहे ना, हे स्टार्च आपल्याला काढायचं नाही. जनरली आपण साबुदाणा खिचडी करताना 3-4 वेळा धुतो, कारण त्यातलं स्टार्च आपल्याला काढायचं असतं. पण हा जेमतेम एकदा किंवा दोनदा धुवा, कारण यामध्ये स्टार्चचं महत्त्व फार गरजेचं आहे. पुन्हा काढते. बस, दोनदाच फक्त स्वच्छ केलाय. आता हा भिजवताना थोडं वर पाणी जास्त ठेवा. हे बघा, खिचडी भिजवतो ना तेव्हा जरा कमी पाणी असतं, पण हा साबुदाणा करताना थोडंसं जास्त पाणी ठेवा. जरा पचपचित आपल्याला भिजवून घ्यायचं. हे बघा, झाकण ठेवूयात. शक्य असल्यास तर रात्रभर किंवा 5 ते 6 तास तरी हा साबुदाणा भिजून घ्यायचा. चला, हे ना साबुदाणा भिजत घातला होता मी, साधारण एक 4 तास झालेत. आणि बघा, यातलं पाणी आहे तसं आहे, हलकंसं त्या पाण्यामध्ये आहे. आता या पाण्यासकट हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात. झाकण लावायचं आणि मिक्सरला फक्त पल्स करायचं. साबुदाणा पूर्ण आपल्याला चेपून घ्यायचं नाही किंवा मोडून नाही घ्यायचं. एक 3-4 वेळा पल्स केलं की तो एकसंध त्याचा गोळा तयार होईल. हे बघा, असा लगदा तयार करायचा. गॅस सुरू केला, पॅन ठेवला. आता यामध्ये 1 कप पाणी घालूयात. अर्धा चमचा मीठ, हे मीठ मिसळून घ्यायचं. पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. पाण्याला आता छानपैकी उकळी आली की यामध्ये ही पेस्ट घालायची साबुदाण्याची. साबुदाणा पेस्ट करताना अर्धा कप पाणी असेल त्याच्यात, आणि इथे खाली आपण 1 कप पाणी घेतले पॅनमध्ये. मिसळायचं आणि छान असा याचा साबुदाणा शिजेपर्यंत, ट्रान्सल्युसंट होईपर्यंत, लगदा होईपर्यंत शिजवायचं. 5 मिनिटं झालंय, हे मी शिजवते. आणि हे बघा, ही अगदी महत्वाची टीप आहे. एकसारखं ढवळते ना हे शिजवा, नाहीतर साबुदाणा आहे ना खाली कढईच्या बुडाला चिकटेल. आता हे छान असं ट्रान्सल्युसंट व्हायला सुरुवात झाली आहे. आणखी एक 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं. चला, इथे हा साबुदाणा आता बघा छानपैकी मी शिजवून घेतलाय. म्हणजे टोटल 10 मिनिटं शिजवलाय. मध्ये मला वाटलं म्हणून थोडंसं अर्धा कप फक्त गरम पाणी घालून पुन्हा शिजवून घेतलंय. सो अर्धा कप ॲडिशनल गरम पाणी घातलंय. तर हे बघा, पूर्ण असा चकचकीत झालाय, काचेसारखा झालाय साबुदाणा, आतपर्यंत शिजलाय. हे असंच आपल्याला साबुदाणा हा शिजवायचा आहे. आता एक 10 मिनिटं हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय. एवढं गरम गरम आपल्याला नाही वापरायचं. एक 10 मिनिट तरी त्यातली वाफ काढून घ्या. इथे पाहू शकाल हे मिश्रण हलकंसं थंड झालंय. हे बघा, छान असं तुकतुकीत झालंय आणि घट्ट पण झालंय. आता काय करायचं, इथे माझ्याकडे ही पायपिंग बॅग आहे, ही कपमध्ये भरते. खाली मोठं छिद्र पाडून घेतलंय त्याला ऑलरेडी. पायपिंग बॅग ऐवजी साधं बॅग जरी वापरली, दुधाची बॅग, कॅरी बॅग तरी चालेल, फक्त जाड बॅग घ्या. चला, आणि आता हे याचे छोटे छोटे वडे करत. हे बघा, ऑलरेडी पडायला सुरुवात झाली. चला, आता हे मी घालायला सुरुवात केली आहे. काही नाही, छोटे छोटे गोळे घालायचे, फक्त सांडगे घालतो तसे, आणि सुकवून घ्यायचं. हे बघा, छान उभे राहतात. लहान करायचं लहान करा, मोठं करायचं मोठं करा. तुम्हाला कितपत नायलॉन साबुदाणा फुलवायचं आहे त्या अंदाजाने करा. पण हे वाळलं की श्रिंक होतं, त्यामुळे थोडं मोठं ठेवलेलं कधी पण चांगलं. चला, आता हे ना सगळं होत आलंय आणि एवढा अर्धा कागद भरलाय 1 कप साबुदाणा घेतल्यावर. आता 2 ते 3 दिवस हे छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. हा नायलॉन साबुदाणा चिवडा करण्यासाठी नायलॉन साबुदाणा आपला छानपैकी खुटखुटीत वाळून झालेला आहे. कडकडीत उन्हात 2 दिवस ठेवला. आता बघूयात तळून कसा होतोय ते.
वा, बघा मस्त फुलतोय, एकदम टपोरा होतो. हे बघा, आणखी एक बॅच तळते. वा, बघा काय मस्त फुलतायत आणि एकदम टपोरे होतात. या पद्धतीने केलं ना नायलॉनचा साबुदाणा चिवडा की असा छान टपोरा होतो आणि खायला देखील मजा येते. आता हे बघा, मोठ्या मोठ्या गारा असतात की नाही, तसा झालाय. आता याच प्रकारे थोडासा यातला अर्धा चिवडा मी तळून घेते. चला, आता याच तेलामध्ये शेंगदाणे घालूयात. अर्धा कप शेंगदाणे घेते. शेंगदाणे देखील खरपूस तळून घ्यायचे. चला, शेंगदाणे देखील बघा मस्त असे खमंग तळून झाले की आता हे या चिवड्यावर घालूयात. वा, चला, इथे माझ्याकडे मस्त असं बटाट्याचं किस देखील आहे, घरी केलेलंच आहे. हा देखील तळूया, खूप नाही, अगदी थोडासा. वा, बहारदार तेल सगळं निथळून या चिवड्यावर घालूया. आणि आता सगळ्यात शेवटी हिरवी मिरची. हिरवी मिरची मी झाऱ्यावरच ठेवते आणि फक्त तेलामध्ये सोडणार नाहीये, झाऱ्यातच तळून घ्यायची. हे बघा अशी, पण चांगली खरपूस तळून घ्या. आता इकडे बघा, हा मस्त ताटलीभर आपला नायलॉनचा चिवडा तयार आहे आणि इथे कच्चा हा आणखी एवढा राहिलाय. म्हणजे 1 कप साबुदाणा घेतलं तर जवळपास 1 परातभर तरी हा नायलॉनचा चिवडा तयार होतो. आणि आता इथे बघा, या मिरच्या आहेत, या देखील मस्त खरपूस अशा तळून झाल्यात. आता या खरपूस तळलेल्या मिरच्या या चिवड्यावर. चला, आता हा तयार तळलेला चिवडा एका बाउलमध्ये काढून घेते. काय सुंदर दिसतोय बघा, अगदी विकतचा नायलॉन चिवडा आणतो की नाही तसा. आता यामध्ये भरपूर पिठी साखर, 2 टेबलस्पून मी पिठी साखर घेतली आणि अर्धा चमचा मीठ, उपवासाचं सैंधव मीठ. आता हे फक्त मिसळून घ्यायचं. वा, बघा काय सुंदर दिसतोय. हे एकदम टपोरा टपोरा झालाय, जसा आपल्याला नायलॉनचा साबुदाणा मिळतो ना, अगदी तसा मोठ्या मोठ्या गारा तयार झाल्यासारखं वाटतंय. वा, बहारदार एकदम. हा, एकदम हलका झालाय, पोकळ झालाय आणि कमाल लागतो. म्हणजे याच्यात आहे ना मेन पिठी साखर थोडी जास्त म्हणजे चव एकदम कमाल लागते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.